आणि आता एक चिठ्ठी काढूया ना पटकन आपण. काढ एक चिठ्ठी. झी मराठीकडून ही भेटवस्तू. नाव आहे, बघूया कोणाचं नाव आलंय आता. साधना रमाकांत शाळू. या नाव सांगा. साधना रमाकांत शाळू. कुठे राहता? मी गोरेगावला राहते. गोरेगावला कुठे? दिंडोशीच्या पुढे न्यू गार्डन हिल सोसायटी 19 नंबर. घरी कोण कोण? घरी मिस्टर आहेत, मुलगा, सून आणि मुलगी. मग आता उखाणा घेता? ठीक आहे. माझा हा फार लग्न झाल्यापासून उखाणा आहे हा. एकच आहे ना? हो एकच आहे. त्याच्यामुळे ते सगळे म्हणतात कधी कळी खोलणार आहेत. तर माझा उखाणा आहे. कळी खुलली, खुदकन हसली, स्पर्श होता वाऱ्याचा, रमाकांतांचं नाव घेऊन मान राखते होम मिनिस्टरचा. अरे वा. बघूया कोण जिंकणार पैठणी. या खेळामध्ये 10 संधी दोघींना मिळणार. स्माइली चेंडू इथून टाकायचा. स्माइली चेंडू हा स्ट्रायकर सारखं काम करणार आहे. समोर जे प्लास्टिकचे चेंडू ठेवलेले आहेत त्याला तो लागला पाहिजे आणि प्लास्टिकचा चेंडू हा उतारावरून खाली जाऊन अडकला पाहिजे. जर चेंडूला स्पर्श झाला तर 1 गुण, पण तो प्लास्टिकचा चेंडू जाऊन खाली असलेल्या त्या अडथळ्यामध्ये जाऊन थांबला तर 2 गुण मिळणार. 10 संधी दोघींनाही मिळणार प्रत्येकी. आणि या 10 संधीमध्ये दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. चला बघूया या दोघींपैकी कोण पैठणी जिंकणार. खेळ तुमच्यापासून. एक 2 गुण लागला. 3 गुण झाले. या वहिनींची गुणसंख्या 3. 5 संधी झालेल्या आहेत. 5 संधी तुमच्यासाठी. 2 2 आणि 1 3 गुण झाले. 4 नाही. 4 गुणसंख्या 3 आणि 4. पुढच्या 5 संधी तुमच्यासाठी. 4 आणि 2 6. 6 आणि 1 7. 3 आणि 2 5. 5 आणि 1 6. 7. 7 बरोबरीत सामना झालेला आहे. 2 संधी आहे. जिंकण्यासाठी 1 गुणाची आवश्यकता. बघूया काय होणार. 9. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. ही भेटवस्तू मिस्टरांसाठी. रमाकांत शाळूंसाठी. उपविजेत्या ठरल्या सत्यपाल वहिनी. त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. अभिनंदन. पण या खेळात हीच गंमत असते. शेवटच्या क्षणापर्यंत काय होईल काही सांगता येत नाही. चिठ्ठी टाकली आणि ती चिठ्ठी टाकल्यानंतर आपण बघितलं या खेळाला सुरुवात झाली. आणि आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या शाळू वहिनी. त्यांना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. अभिनंदन. होम मिनिस्टरचा आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.